जातो पंढरीनाथा दर्शन झाले तुझे आता भाविक सगळेजण आपापल्या मार्गाला जातात. आपण आता चंद्रभागा पंढरपुरातील सर्वात मोठं वारीसाठी निर्माण झालेलं हे बस स्टँड आपण पाहू शकतो की हजारो संख्येने इथं गाड्या लागलेल्या दिसत आहेत. बुकिंग झालेल्या आहेत काही गाड्या, काही गाड्या आपल्या बुकिंग होताना दिसत आहेत. खरं तर आपण पाहू शकतो की या पद्धतीने यावर्षी जे परिवहन मंत्री यांनी ज्या सुविधा केल्या होत्या त्या सुविधेनुसार कुठेही वाहतुकीला अडथळा आला नाही. वारकऱ्यांच्या सुखसुविधेकडे लक्ष दिलं होतं. आपण पाहू शकतो की गाडी पूर्णपणे आता शेवटपर्यंत भरलेली दिसत आहे. कुठे चालली गाडी? शहापूर. कधी आला होतात काय? सर आम्ही परवा दिवशी आलो होतो विठ्ठलवाडी आगार. आम्ही पंढरपूरला आलो परवा दिवशी आणि काल एक सासवडची फेरी मारली आम्ही काल. आणि आज हे वारकरी मंडळी शहापूरला घेऊन. बुकिंग आहे का गाडी पूर्ण? हा पूर्ण गाडी बुकिंग आहे. काय काय तुम्ही थांबलात एवढ्या 4-5 चक्रा मारला, काय सुविधा होत्या तुमच्या? सुविधा सर जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीत होती. सरनाईक साहेबांनी यावर्षी खूप चांगल्या प्रमाणे सोय केलेली आहे आमची. आराम झाला? एवढी दगदग झाली तर काहीच नाही, असं वाटलं नाही की आम्ही पंढरपूरच्या वरीत आम्हाला दगदग झाली नाही. एकदम आनंदात. आणि आमचे सर्वच कर्मचारी सरनाईक साहेबांचे म्हणजे खूप कौतुक करत आहेत की चांगल्या प्रकारे व्यवस्था केल्यामुळे. आणि या सरनाईक साहेबांनी अशी प्रत्येक वेळेस आमची अशी दरवर्षी व्यवस्था केली पाहिजे असंच आमचं अपेक्षा राहील. काय कुठं कधी आला होता? कशी झाली वारी? रामकृष्ण हरी. वारी कशी झाली? खूप सुंदर वारी झाली. महाराष्ट्र राज्य शासनाने वारकऱ्यांसाठी खूप सुविधा केलेल्या आहेत. कौतुक करण्यासारखं असं आहे. एसटी महामंडळ परिवहनातर्फे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री प्रतापराव सरनाईक साहेब यांनी वारकऱ्यांसाठी खूप मोठी सुविधा केलेली आहे की 40 सीट जर आपले एकांतात असतील तर त्यांना घरपोच म्हणजे गाववाडीपर्यंत ती एसटी महामंडळाची सेवा दिलेली आहे. त्यासाठी सरनाईक साहेबांचे खूप खूप स्वागत. काय सांगता? रामकृष्ण हरी माऊली. आनंद वाटला या ठिकाणी आल्यानंतर. आज आम्ही 6 दिवस झाले पंढरपूर आल्यानंतर सगळ्यांना चंद्रभागेमध्ये आम्ही स्नान केलं आणि संतांच्या भेटी गाडी समाधान वाटला. घरची आम्हाला आठवण सुद्धा आली नाही. आणि या ठिकाणी आल्यानंतर शासनाने खरोखर वारकऱ्यांची एवढी सेवा केली आहे का जे आपल्याला घरी मिळत नाही ते आपल्याला या पंढरपुरामध्ये मिळालं. बस रामकृष्ण हरी. आनंदाची वारी झाली. आज आमचे शेतीचं काम आहे तरी कोणाला आठवण आली नाही का घरी पाऊस पडले का नाही, आमचं आता आवणी होईल का नाही, अजून सुद्धा आठवण नाही. असं वाटतं अजून पंढरपुरामध्ये राहावला. हा सुख सोला स्वर्गी नाही आणि आम्हाला खरोखर आनंद मिळाला. रामकृष्ण. गाडी बुक झाली आहे, घरापर्यंत पोहोचवसाल, काय सांगसाल? कशी सुविधा आहे एसटी महामंडळाची? एसटीची महामंडळाचा विचार केला तर महाराज सुंदर अशी सुविधा आहे का 40 सीट डायरेक्ट आपले घरापर्यंत गाडी येते. असं कोण देणार नाही. चांगले असते. आणि जे कर्मचारी आहेत महामंडळाचे ते सुद्धा एवढी सेवा करतात का आमच्या वारकऱ्यामध्ये ते सुद्धा आनंद लुटतात. असं वाटत नाही का ते ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, वारकऱ्यांच्या मिळूनमध्ये ते सुद्धा. आणि खरोखर महामंडळाने एवढी सेवा केलेली आहे. 40 सीट डायरेक्ट घरपर्यंत, कुठे थांबायला नको काय नाही. म्हणजे आपला कसं जो बिछाना असतो, जे बॅग असतात, या स्टेशनवर थांबव, त्या नाक्यावरती थांबव, पण असं न करता का डायरेक्ट घरपर्यंत द्यावी तेवढी धन्यता महाराष्ट्र शासनाला थोडीच आहे. कुठला अभंग काय म्हणसाल? अभंग संपदा सोला नावडे म्हणा करीत टकला पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी. असं वाटतं आता कधी एकादशी येणार याची आम्हाला ओढ लागणार आहे. रामकृष्ण. आपण पाहिलं आपल्यासोबत चालकी आहेत. चालक यांनी साधारण 4थी ट्रिप घेतली अशा वेळी. काय सांगसाल कशी यावेळी सुविधा होती तुमच्याकडे? यंदाही सुविधा चांगल्या प्रकारे होती साहेब. गेल्या वर्षीप्रमाणे चालक वाहक यांना जेवणाची राहण्याची चांगल्या प्रकारे सोय केलेली होती आणि जेवणही चांगल्या प्रकारचं होतं. त्याचं तुम्ही रावते आपले परिवहन मंत्री जे आपले सरनाईक साहेब यांच्या मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी जी चालक वाहकांना जी सोय करून दिली राहण्याची व जेवणाची, त्यासाठी साहेब तुमचे खूप खूप आभार. गुण्या गोविंदाने आम्ही पुन्हा पंढरपूरच्या यात्रेला येऊ असा आम्ही शब्द देतो तुम्हाला. पहिला आपण परिवहन मंत्र्यांचा आभार मानलेले आहेत, अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावर्षी वारी सुखमय गेलेली आहे. एसटी महामंडळाच्या डेपोतून जगदीश डांगे, केलस मराठी.